आज ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन ही एक अतिशय चांगली समिट 3 दिवसाची सुरू झालेली आहे। आज जगामध्ये विशेषतः अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये जी काही उथलपुथल चाललेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जगातले वेगवेगळे देश, वेगवेगळ्या अर्थव्यवस्था एकमेकाशी कॉपरेट करतील, कोलॅबरेट करतील, नवीन त्या ठिकाणी एक प्रकारे सप्लाय चेन्स तयार होतील आणि या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीवर डेलिब्रेशन करण्याकरता, त्यातनं एक नवीन स्ट्रॅटेजी चॉकआउट करण्याकरता ही कॉन्फरन्स आज मुंबईमध्ये झाली। जयशंकरजी जे देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि 3 दिवस जगातले मोठे मोठे लीडर्स या ठिकाणी येऊन या संदर्भात आपलं डेलिब्रेशन करणार आहे। अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणी तुम्ही चौकशीचे आदेश दिलेले, उपसचिवांचं नाव समोर आलेलं आहे। याच्यामध्ये ज्यांनी कोणी गडबड केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल। सर, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आज आहेत, पंतप्रधान सुद्धा आहेत। मुंबई आणि महाराष्ट्राची विशेष बाब मानली जाते कारण 2 देशातले महत्त्वाचे करार देखील। मला अतिशय आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री आणि फ्रेंच राष्ट्रपती या दोघांनी मुंबईला आपल्या बायलॅटरल टॉक्स करता निवडलेला आहे। आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आपला ट्रस्टेड पार्टनर आहे। आज युरोपमधली एक अतिशय टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड अर्थव्यवस्था म्हणून फ्रान्सकडे पाहिलं जातं। राफेल सारखी विमानं ही फ्रान्सने आपल्याला दिल्यामुळे आपण बघितलंय की आपण कशा प्रकारे विशेषतः जी काही आपली एक लढाई झाली त्याच्यामध्ये आपण काम करू शकलो। ते मला असं वाटतं की मुंबईला एक मोठा सन्मान मिळाला। चला अभी पीएम आ रहे हैं। यासाठी विशेष मोहीम किंवा विशेष कार्यक्रम मुंबईमध्ये सध्या सुरू आहे आणि त्याच सप्ताहानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बोलत होते। 35 देशांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे वातावरणाबदलासंदर्भातले देशातले अनुभव ते इथे मांडणार आहेत।